देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिभे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेच्या राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. समचरण सरोजम सांद्र नीलाबुधाभं, जगननिहित पाणी मंडनं मंडनाना. तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदयदमुलहासोत्थलं चिन्तयामि. पांडुरंगा करू स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोन्यता. जयाचे नेंगवे शब्दसृष्टी आठवे, सारस्वतागवे जिभेची. वर्णानामर्थ संगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांचे कर्तारो. वंदे वाणी विनायकं वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकररूपिणा. यमाश्रिता हि वक्रोपि चंद्र सर्वत्र वंदे ते श्री सीताराम गुणग्राम. पुण्यारण्य विहारिणो वंदे विशुद्ध विज्ञान कवीश्वर कपीश्वरो. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरित प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. अतिशय पवित्र पावन मंगलमय असणाऱ्या या प्रातःकालीन वेळेमध्ये, ज्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित झालेलो आहोत, निमित्त आपणा सर्वांना माहीत आहे. आपल्या तलवाडा ग्रामभूमीतील एक अतिशय वयोवृद्ध ज्येष्ठ समाजशील शालीन असं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यातून गेलेलं आहे. आणि त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहे. वैकुंठवासी नारायण रायभान पवार अर्थात नारायणदादा पवार यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने त्यांचा शोकाकुल असणारा संपूर्ण पवार परिवार, ज्यामध्ये त्यांचे बंधू श्री विठ्ठल रायभान पवार, श्री बबन रायभान पवार, प्रभाकर रायभान पवार, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम रायभान पवार, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव श्री दत्तू नारायण पवार, श्री गीताराम नारायण पवार, चांगदेव नारायण पवार, त्याचबरोबर त्यांच्या बहिणी आहेत गंगा भागीरथी परिगाबाई रघुनाथ वरे, सौ कल्याबाई भाऊसाहेब शिंदे, त्यांच्या कन्या आहेत सौ शोभाबाई शांताराम जानराव, सौ अंजना उत्तम जानराव व सौ कावेरी संतोष काळे. असा हा संपूर्ण त्यांचा कन्यापुत्र परिवार. आपण असलेली सगळी गावकरी मंडळी, वेगवेगळ्या नातेसंबंधाने त्या परिवाराशी जोडलेले आपण सर्व पाहुणे मंडळी, गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, आप्तेष्ट, महिला पुरुष भगिनी वर्ग, कीर्तनाची सेवा या ठिकाणी असल्यामुळे आमचे सर्व गुणीजन, ज्ञानीजन, गायक, वादक वृंद, सहकारी जन
त्याचबरोबर सगळ्याच क्षेत्राशी या परिवाराचा अतिशय सर्वदूर असा संपर्क असल्यामुळे सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील आणि विशेषतः वारकरी क्षेत्राला, संप्रदायाला जोडलेला हा संपूर्ण परिवार असल्यामुळे संप्रदायातील सुद्धा अनेक मान्यवर, संत, ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. प्रथमतः उपस्थित सर्व भाविकांना वंदन करूया आणि एक तासभर अशा चिंतनाच्या सेवेमध्ये दशक्रिया विधीच्या निमित्ताने चिंतन सेवेकरिता जो अभंग या ठिकाणी आपण निवडलेला आहे, अभंग बहुधा आपणा सर्वांच्या परिचयातला म्हणण्यापेक्षा पाठातलाच आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिल्या. ज्ञानोबराय मानवी जीवनामध्ये माणसाच्या जीवनातली परमोपलब्धी काय आहेत, परम लाभ काय आहेत आणि तो परम लाभ प्रत्येकाला प्राप्त होण्याकरता त्या लाभाचं साधन काय आहेत, अशा साध्य साधनाचा सोप्या भाषेमध्ये विचार या अभंगाच्या द्वारा करतात आणि जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला आपल्या साध्यापर्यंत पोहोचणं हे त्या माणसाचं आद्य कर्तव्य असल्यामुळे त्या साधनाचा निश्चित असा निर्देश ज्ञानोबरायांनी शास्त्र पुराणाचा दृष्टांत देऊन आपल्या भाषेत केला. विठ्ठल सूत्र शास्त्राचे असावेत, विचार पुराणाचा असावा, सिद्धांत वेदाचा असावा, पण भाषा माणसाची असावी. ऐक नाही, भाषा माणसाची असावी म्हणजे लोकव्यवहारातली असावी. सिद्धांत जरी प्राचीन असले तरी अर्वाचीन भाषेमध्ये कसे मांडावेत हे ज्यांना समजलं ते साधू संत आहे. मला वाटतं ज्ञानोबरायांच्या हरिपाठा इतकी अर्वाचीन म्हणजे अलीकडच्या काळातली आणि सर्वांना समजणारी सोपी भाषा दुसरी कुठल्याच ग्रंथात पाहायला मिळत नाही. विठ्ठल म्हणून लोकांनी संशय केला. ते म्हणतात अमृत अनुभव सांगणारे ज्ञानोबराय, ज्ञानेश्वरी सांगणारे ज्ञानोबराय, चांगदेव 65 सांगणारे ज्ञानोबराय आणि हरिपाठ लिहिणारे ज्ञानोबराय एकच आहे का दोन आहे? कारण जर दोन्ही एकच म्हणावे तर अमृत अनुभवाची जी भाषा आहे ती जीवनमुक्ताला सुद्धा समजणं कठीण जातं. एवढ्या उच्च प्रतीचा अनुभव ज्याच्यामध्ये आहे. ज्ञानेश्वरीची भाषा आहे त्याच्याकरता सुद्धा अध्यात्मशास्त्रीय अंतरंगचे अधिकारी, त्याच्यामध्ये सुद्धा अंतरंग अधिकाऱ्याला कळते. चांगदेव 65ची भाषा चांगदेवासारख्या महायोग्यालाच कळते, पण हरिपाठाची भाषा सर्वांना कळते नव्हे, सर्वांना कळावी म्हणूनच हरिपाठाची निर्मिती आहे. आणि हरिपाठ सोपा आहे. हरिपाठाचा पहिलाच अभंग आहे. म्हणून हरिपाठ हे ज्ञानोबरायांचं स्वतंत्र असं भक्तिशास्त्र आहे. विठ्ठल अशा प्रकारे या हरिपाठ शास्त्रातला पहिला अभंग या ठिकाणी आपण आजच्या या दशक्रिया विधीच्या कीर्तन सेवेकरिता निवडलेला आहे. याचं कारण सुद्धा तसंच आहे की कीर्तन जर दशक्रिया विधीचा असेल, श्राद्ध विधीचा असेल तर त्या चिंतनामध्ये माणसाला आपल्या लक्ष्यापर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत पोहोचण्याचे जे उपाय साधू संतांनी सोप्या भाषेमध्ये सांगितलेले आहेत त्या उपायाचं चिंतन करावं, अशा प्रकारची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. म्हणून अभंग निवडला या सेवेकरिता. आज खूप ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या समोर आपण काय विशेष बोलणार आहे, पण जबाबदारी ज्याच्यावर टाकली त्याला निभवावी लागत असते. म्हणून हा भार माझ्याकडे दिलेला आहे आणि तो या ठिकाणी मला ओढायचा आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण आमच्या संपूर्ण परिसरामध्ये संप्रदायाचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण श्री चंद्रबंधादा चिगटगावकर आहे, हरिभक्तीपरायण काका महाराज आहे, हरिभक्तीपरायण संतोषदाजी, आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली ममदापूरकर आहे, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण सोपान महाराज आहेत, त्याचबरोबर
आपण सुद्धा सर्व ज्येष्ठ मंडळी, दादा आहेत, काका आहे, बाकी बसलेली ज्येष्ठ मंडळी आहेत, आमची सगळी टाळकरी मंडळी, अरुण महाराज आहेत, गोकुळ महाराज आहेत, सर्व ग्रामस्थ भजनी मंडळी आहेत, आपण सर्व लहान थोर मंडळी, साईनाथ महाराज आहे, हरिभक्तीपुराण सांगदेव महाराज आहेत, आप्पा आहेत, डॉक्टर आहेत, बाकी इकडं आमचे लालू पाटील सरपंच आहे, त्याचबरोबर महाराज या ठिकाणी आहेत. आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळ या ठिकाणी आलो. वेळ थोडा जास्त झालेला आहे, पण तरी सुद्धा आपण वेळेत थांबण्याचा प्रयत्न करणार आहे. आदरणीय लालू भाऊने सांगितलं, ते म्हटले भाऊ लवकर कीर्तन सुरू करू, 9 वाजता, 10:30 पावणे 11 वाजता आपण थांबलो पाहिजे. वेळेत आपल्याला सेवा करायची, पण ज्या दिवशी लवकर करायचं त्या दिवशी ठरलेलंच आहे. लवकर करायचं ठरलं का लेट होणार, आणि लेट करायचं ठरवलं तर लवकर होणार. आता 10व्या कीर्तनाला आरंभ करण्याच्या अगोदर ज्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आहोत, त्यांच्याबद्दल वेगळं काही जास्तीचं सांगण्याचं कारणच नाही, कारण आपल्या सगळ्यांना त्यांच्या जीवनाबद्दल चांगली माहिती. खरं म्हणजे हा जो पवार परिवार आहेत ना, या सगळ्या परिवारावर देवाची म्हणजे पांडुरंगाची कृपाच आहे. कारण देव ज्या माणसांना आपल्या भक्तीमध्ये, आपल्या सेवेमध्ये ठेवतो, असे माणसं भाग्यवान असतात. मग दादा गेलेले आहेत, त्यांचे पूज्य पिताश्री रायबण बाबा होते, नाही का. बाबांचं सुद्धा जीवन होतं, गळ्यात विणा घालावा, सगळ्या गावाला परिक्रमा करावी, रामकृष्ण हरीचं भजन करावं, आणि सगळ्या माणसाला भक्तिसूत्राचा संदेश द्यावा. संसारात राहून सुद्धा माणूस किती गोड परमार्थ करू शकतो, किती सहजपणाने करू शकतो, किती साध्या सोप्यापणाने करू शकतो, आणि तो परमार्थ या परिवाराला देवाच्या कृपेने सहज प्राप्त झाला. म्हणून महाराजांना म्हणावं वाटलं, माझ्या वडिला म्हणाले जड वाटायला लागलं का, सगळे माणसं असे लोडवर आल्यासारखे दिसायला लागलेत. मग योगेश भाऊ असं मोकळं करा सगळ्याला, जा तेव्हा साध्य साधनाचं चिंतन अभंगाच्या द्वारा आहे, ते थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी करायचं. सोपा अभंग आहे, सेवेतला अभंग आहे, नित्य पाठातला आहे. जे सोपं असतं ना ते माणसाला सहज वाटतं, आणि जे सहज माणसाला वाटत असतं माणूस त्याच्याकडे जास्त लक्ष देत नसतं. विशेष वाटलं की मग माणूस जरा जास्तीच लक्ष देतो, सहज वाटलं की माणूस त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून या ठिकाणी अभंगाची भाषा सहज आहे. खरं म्हणजे हरिपाठ हा शब्द ऐकला तरी माणसाला सहजच वाटतो, पण हरिपाठ सहज वाटला तरी महत्वाचं किती. आपल्याला असं सांगितलं नाही की वेदाचा एखादा मंत्र तुम्ही रोज म्हणलाच पाहिजे. आपल्याला असं म्हटलं नाही की एखाद्या शास्त्राचा श्लोक तुम्ही रोज गायला पाहिजे, पण आपल्याला असं म्हटलेलं आहे आपण हरिपाठ रोज म्हटला पाहिजे.
म्हणजे बाकीचे सगळे शास्त्र जरी समजत नसले तरी सगळ्या माणसाला हरिपाठ मात्र सगळ्या माणसांना म्हणता येतो आणि सगळे माणसं हरिपाठ म्हणतात. खरं म्हणजे सगळ्या ग्रंथात जास्त पारायण कोणत्या ग्रंथाचे होत असतील असं जर विचारलं तर हरिपाठाचे पारायण. हरिपाठा इतके पारायण कोण करत असेल एका दिवसात? काही माणसं 3-3 वेळा हरिपाठ म्हणतात, काही 2 वेळा म्हणतात, काही 1 वेळा म्हणतात, तर काही म्हणतच नसले तरी हा अभंग त्यांनी ऐकलेलाच असतो. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभं राहावं. हरिपाठाची सोपी असली ना तरी हरिपाठाचे सिद्धांत गुढच आहे. हरिपाठाचे सिद्धांत आणि